आज आपण बोलणार आहोत कॅन्सर बद्दल. आज 10 लोकांपैकी जर एखाद्या बिल्डिंगमध्ये 10 फ्लॅट असतील तर त्यामध्ये 2 ते 3 फ्लॅट मधल्या लोकांना कॅन्सर असतो. आज आपला विषय आहे कॅन्सर. नमस्कार, मी डॉक्टर सोनाली सेठ. कॅन्सर का होतो बरं? आज कॅन्सर हा वास्तुदोषामुळे होतो का? तर हे अर्ध सत्य आहे. हो, वास्तुदोषामुळे कॅन्सर होऊ शकतो. पण भूमिगत जे रेडिएशन असतं, ज्याला आपण जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतो, तो सर्वात जास्ती ह्याच्यासाठी कॅन्सर अशा रोगांसाठी कारणीभूत असतो. जे असाध्य रोग आहेत हे जिओपॅथिकच्या माध्यमातून जास्ती होताना आपल्याला दिसतात. आता जिओपॅथिक काय आहे ह्या विषयावर मी अनेकदा बोललेली पण आहे. तुम्ही जर जुने व्हिडिओज माझे बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला जिओपॅथिकच्या विषयी माहिती मिळेल. मी त्याच्यावर आता बोलत नाही. आपण कॅन्सर हा विषय घेऊन आज बोलणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पूर्वीच्या काळी गावांमध्ये आपण मातीने सारवलेली आपले ओटे असायचे, जे बैठे असायचे. खाली स्त्री खाली बसून स्वयंपाक करायची. हळूहळू जसे लोक शहरामध्ये आले किंवा गुडघ्यांचा त्रास वगैरे व्हायला लागला, तसं लोकांनी ओटे तयार केले. त्या काळी लाकडाचे टेबल हा ओटा म्हणून वापरत असत, की फक्त गॅस ठेवण्यापुरती ओटा, बाकी सगळं खण असतील किंवा अशा अशा प्रकारची किचनचं रचना असायची. मग हळूहळू लाकडी हे पाण्याने भिजतात, त्याच्यावर काही सांडतं, म्हणून मग हळूहळू मार्बलचे ओटे, कडप्पा हा आला. ब्लॅक मार्बल असेल किंवा इतर मार्बल असतील, हे मार्बलचे ओटे आले. तुम्हाला सर्वांना माहिती, मार्बल हा नॅचरल स्टोन आहे. मग तरी सुद्धा कॅन्सर हा प्रकार स्त्रियांना तेव्हाही होत नव्हता, तोपर्यंत विषय नव्हता. कॅन्सर हा विषय कधी आला बरं? कॅन्सर हा विषय आला जेव्हा ग्रेनाइटनी मार्बलला रिप्लेस केलं. लोकांनी मार्बलला रिप्लेस का केलं? कारण काळानुसार जेव्हा हळूहळू पुढे जातो मार्बल फेंट परत जातो, तो दिसायला बरा दिसत नाही किंवा त्याला लवकर तडे जातात आणि मग सारखा तो बदलायला लागतो. तसं ग्रेनाइट हा नॅचरल स्टोन नाही, हा मॅनमेड आहे. पण तो स्वस्तही आहे आणि टिकायलाही चांगला, दिसायलाही चांगला, मेंटेनन्ससाठी चांगला आहे. हळूहळू इंटेरियरच्या माध्यमातून हा स्टोननी मार्बलची जागा घेतली आणि हा स्टोन किचनमध्ये आला. आता तो ग्रेनाइट किचनमध्ये आला, मग त्याने काय फरक पडतो? त्यानेच मुख्य फरक पडतो. जेव्हा फायर आणि ग्रेनाइट हे दोन्ही एकत्र येतात, तेव्हा त्याच्यातून जो वायू निर्माण होतो तो कॅन्सरसाठी घातक, कॅन्सरचं रूपांतर त्याच्यामुळे होतं. तो आपल्या शरीरासाठी घातक आहे. आणि तिथून स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर म्हणा किंवा युटरस कॅन्सर हे जास्ती प्रकार सुरू झाले. आता तुम्ही म्हणालात की वास्तू, तर हा घटक आहेच की ग्रेनाइटमुळे. आणि तुम्ही खूप जणांकडे बघा, ज्यांना पण तुम्ही विचारा की कोणी तुमचे नातेवाईक असतील, मैत्री परिवारामध्ये असेल, त्यांना विचारा की ज्यांच्याकडे कॅन्सर आहे त्यांच्याकडे ग्रेनाइट हा प्रकार आहे का. दुसरी गोष्ट, ग्रेनाइट, आजकाल लोक ग्रेनाइटचे खलबत्ते वापरायला लागलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही आलं लसूण कुटून घालता. तिसरी गोष्ट, तुम्हाला माहिती का तुमचे नॉनस्टिक पॅन आहे तिथे त्याच्यावर काय लिहिलेलं असतं? वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल मी काय म्हणते ते. वाचा. जेव्हापासून हा ग्रेनाइट आलेला आहे, कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक जास्ती वाढलेलं आहे. हे मी नाही, शास्त्रज्ञ सुद्धा म्हणतात. वास्तूमध्ये तर आम्ही हे प्रामुख्याने सांगतो की हे टाळा, पण ह्या ब्युटिफिकेशनमुळे, इंटिरियरच्या माध्यमामुळे तुम्ही तुमच्या हेल्थ बरोबर खेळ करत आहात. त्यामुळे की आपण आजही आपण आयुर्वेद म्हणा, होमिओपॅथी म्हणा, आपण ॲलोपॅथीपेक्षा लोकांना सांगतो की तुम्ही आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीमध्ये जा, कारण त्याचे साईड इफेक्ट्स नाहीयेत आणि त्या नॅचरल फॉर्म मध्ये असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे काही त्रास होत नाही. तर हा जो ग्रेनाइट आहे ना, हा केमिकल युक्त आहे. त्याच्यामध्ये टाकणारं रसायन असे ज्या गोष्टी आणि तो बनवला जातो, त्यामुळे तुम्हाला त्रास होतात. तुम्ही हे अगदी गुगलवर जाऊन पण सर्च करू शकता किंवा तुमच्या जवळपास कोण असेल त्यांना तुम्ही विचारू शकता. तर ग्रेनाइट हा प्रामुख्याने तुम्ही किचनमध्ये टाळला पाहिजे. तुमचे जे तुम्ही खलबत्ते किंवा ते जे काही वापरता ते ग्रेनाइटचे नसले पाहिजे. आणि दुसरे, तुमचं जे ग्रेनाइट टेफ्लॉन कोटिंग किंवा नॉनस्टिक जे तवे आहेत
ते तुम्ही वापरणं बंद केले पाहिजे. ते तारेने घासून घासून तुम्ही तुमच्या आपल्या मेड्सना आपण कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाही आणि तुम्ही तेच तेच वापरता. ते कोटिंग हळूहळू तुमच्या शरीरामध्ये ते ऍब्झॉर्ब होत जातं जेवणाच्या माध्यमातून. तर ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्यात आणि ह्या जर तुम्ही वास्तूमध्ये वापरताना कमी प्रमाणात वापरल्या किंवा ह्या टाळल्यात तर तुम्ही कॅन्सर पासून बचाव करू शकतो. आता मी येते जिओपॅथिक स्ट्रेसकडे. मी थोडीशी माहिती देते तुम्हाला जिओपॅथिक स्ट्रेस. जिओपॅथिक स्ट्रेस हा भूमिगत होणाऱ्या बदलामुळे होणारा एनर्जीज आहेत, ज्या एनर्जीज भूमिगत असतात. आता तो आपण भूगोलमध्ये शिकलेलो आहोत, जॉग्रफीमध्ये, की आपण म्हणतो ना भूमीच्या पोटामध्ये नेहमी काही ना काहीतरी बदल होत असतात, घसरण होत असते, काही ना काहीतरी चालू असतं. त्याच्यातून जे रेडिएशन्स निघतात ते त्या रेडिएशन्स मधून हे जे आपल्याला असाध्य आजार आहेत, हार्ट अटॅक्स म्हणा किंवा कॅन्सर्स म्हणा किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत आजकाल ज्या असाध्य रोगांमध्ये आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला सर्वात अधिक जिओपॅथिक स्ट्रेस मधून दिसतात. आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही कशाहून बोलता बरं? हे सायन्स आहे, हे सिद्ध झालेलं आहे. तुम्ही अगदी आजकाल तुम्हाला गुगलवर खूप जास्ती विश्वास आहे. तुम्ही गुगलमध्ये जिओपॅथिक स्ट्रेस हा शब्द फक्त टाकून बघा. काही देशात तर काही प्रॉपर्टीज तुम्ही तिथे तर लिटरली लीगल सर्टिफिकेट दिलं जातं जिओपॅथिक स्ट्रेस बद्दल, की हो बाबा ही जागा क्लीन आहे, इट इज मेड टू फॉर द ह्युमन्स टू लिव्ह, असं तिथे सांगितलं गेलं. त्यामुळे तुम्ही गुगल करून बघू शकता मी काय म्हणते ते, तर तुम्हाला मी काय म्हणते ते पटेल. आता जिओपॅथिक स्ट्रेस हा जो असतो ना, ह्याला न्यूट्रलायझेशन करण्याचं काही एक साधन नाहीये. पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल, आणि ह्याचा माझा डिटेल व्हिडिओ आहे, खूप जुना आहे, तो तुम्ही बघा जिओपॅथिक स्ट्रेसवर. पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल की आपली जी घरं होती, जी मातीची होती आणि त्याला कायम आपण शेणाने किंवा मातीने सारवत असत. आणि जरी ती शेतातली माती असली तरी त्याच्यामध्ये गाईच्या शेणाचा अंश असल्यामुळे त्या मातीने जरी घरं सारवली किंवा शेणाने सारवली, पण ती नियमित रोज सारवायला लागायची. बरोबर आहे. फक्त तुम्ही आज सारवली आणि मग तुम्ही 10 दिवस, तसं नाही. ती तुम्हाला रोज ती एनर्जी तिथेच असते, ती बदलत नाही. पण त्याला जर तुम्हाला न्यूट्रलाइज करायचं, तुम्हाला रोज त्याच्यावर काम करावं लागतं. पण आजकाल लोक तसं करत नाही. फक्त काहीतरी डिटेक्शन तिथे तुम्ही काही काय म्हणतात त्याला न्यूट्रल करण्यासाठी काही रॉड्स ठेवता, हे करतात, त्यांनी जिओपॅथिक स्ट्रेस न्यूट्रल होत नाही. कारण सांगते. आज तुम्ही रॉड समजा पूर्व दिशेला ठेवला, 8 दिवसांनी पृथ्वीमध्ये बदल झाले, तो पॉइंट चेंज होतो. तो तुम्हाला दिसेल 30 डिग्री पुढे गेलेला असतो. तुम्ही न्यूट्रलाइज कुठल्या भागी केलं? पूर्वेला. आपण एक अमुक भाग बघू पूर्वेला, जिथे तुम्ही, आपण असं उदाहरण घेऊ, तुम्ही आज जिथे सोफा ठेवलाय त्या सोफ्याच्या खाली तुमचा जिओपॅथिक स्ट्रेसचा एक पॉइंट होता. तिथे तुम्ही काही रॉड ठेवले, कोणी काही ठेवलं आणि तिथे न्यूट्रलाइज केलं. ठीक आहे. तो पॉइंट परत काही 8 दिवसांनी म्हणा, महिन्यांनी म्हणा, आतमध्ये पृथ्वीमध्ये बदल तर होणार, त्याच्यावर तुमचं कोणाचंच कंट्रोल नाही, माझंही नाही, देवाचं पण नाही. त्यामुळे ही नॅचरल एनर्जी आहे, ती बदल करतच असते स्वतःवर. मग ती एनर्जी 30 डिग्रीनी शिफ्ट झाली. तो पॉइंट जो सोफ्याच्या खाली होता तो तुमच्या समजा डायनिंग टेबलच्या खाली गेला. आपण लिव्हिंग रूम बद्दल बोलतोय तर डायनिंग टेबलच्या इथे गेला. आता तुम्हाला तर माहिती नाहीये की तो पॉइंट तिथून तिथे हल्लाय. मग परत तो जिओपॅथिक ऍक्टिव्ह झाल्यामुळे तुम्हाला परत तिथे तुमचा आजार उद्भवू शकतो, असाध्य आजार उद्भवू शकतो. कॅन्सर असू दे, हार्ट अटॅक असू दे, असे आजार, तुम्हाला पाय दुखणं, गुडघे दुखणं, नी रिप्लेसमेंट. आज लोक नी रिप्लेसमेंटचा उपाय वास्तूमध्ये शोधतायत. वास्तूमध्ये नी रिप्लेसमेंटचे उपाय नाहीयेत. कित्येक वेळा लोकांना असं वाटतं की साऊथ ईस्ट मध्ये किंवा नॉर्थ वेस्ट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर गुडघ्यांचे प्रॉब्लेम होऊ शकतात. नाही, आजकाल नी रिप्लेसमेंट, गुडघ्यांचे प्रॉब्लेम हे सर्वात अधिक जिओपॅथिक स्ट्रेसमुळे चालू झालेले आहेत. त्यामुळे नी रिप्लेसमेंट आहे. सगळ्यांना म्हणतात आमचे पाय दुखतात, आमचे पाय दुखतात, आमचे पाय दुखतात.
पाय तुमचे वास्तू दोषामुळे नाही दुखत आहे, जिओपॅथिक स्ट्रेसमुळे दुखत आहे. तर हे समजून घेणं, हे नॉलेज घेणं तुम्हाला गरजेचं आहे की ही एनर्जी किती घातक आहे. आणि म्हणून मी म्हटलं ना, असाध्य रोग. आता नी प्रॉब्लेम हा काही असाध्य साधा आहे का? नाही. त्याच्यावर एकच उपाय आहे, जर दुखतायत तर शेवटी तुम्हाला त्याचे नी रिप्लेसमेंटच करायला सुचवतात. दुसरा काहीही उपयोग त्याचा होत नाही. आयुर्वेदाचे उपाय केल्यावर किंवा होमिओपॅथिकचे उपाय केल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये रिलीफ मिळतो. कारण त्याच्यामध्ये तुम्ही नॅचरल हर्ब्स आणि ह्या गोष्टी वापरतात. पण राहायला परत तुम्ही घरीच येता. त्याच जागा वापरता. त्यामुळे तुमच्या घरी तो पॉइंट जर तुमचे न्यूट्रलाइज झाले नाही, तर त्याला एक पद्धती आहे. ज्याला 360 डिग्री इफेक्ट ऑफ जिओपॅथिक स्ट्रेस असं म्हणतात. तो 360 डिग्री काय आहे, म्हणजे तो 360 डिग्री अँगलमध्ये कुठेही जर बदलला, तरी त्याचे परिणाम तुम्हाला घरामध्ये दिसत नाही. अशा प्रकारे आम्ही त्याची रेमेडीज करतो. मी आणि रोहन सरांनी आम्ही ती रेमेडी क्रिएट केलेली आहे. कारण कित्येक वेळेला आम्ही जेव्हा सुरुवातीला, म्हणजे अगदी सुरुवातीला 20-25 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा गोष्टी करायचो, तेव्हा आमच्या अभ्यासातून आम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या की हे पॉइंट्स वारंवार बदलत जायचे आणि लोकांना त्रास परत उद्भवायचा. मग त्याच्यावर आम्ही स्वतः त्याच्यावर काहीतरी ठोस क्रिया करणं गरजेचं समजलं आणि मग आम्ही त्याच्यामधून हा 360 डिग्री इफेक्ट ऑफ जिओपॅथिक स्ट्रेस किंवा 360 डिग्री रेमेडियल, जिओपॅथिक रेमेडियल ही आम्ही क्रिएट केली. ज्यांनी एक वन्स फॉर ऑल, म्हणजे लाईफ टाइम मध्ये एकदाच तुम्हाला ती गोष्टी करायची आहे आणि मग तुम्ही जोपर्यंत त्या घरामध्ये काही बदल करत नाही आणि तिथे राहताय, तोपर्यंत तुम्हाला कधीही जिओपॅथिक स्ट्रेसची रेमेडीज करावी लागत नाही. तर अशा प्रकारे आज किचनमध्ये तुम्ही अननॅचरल गोष्टी वापरून आणि जे भूमिगत जी ऊर्जा आहे जिओपॅथिक स्ट्रेसचं, ह्याचं जर तुम्ही बॅलन्सिंग केलं नाही, तर कॅन्सरच्या त्रासामुळे तुम्ही कायम ग्रस्त राहणार. त्यामुळे याच्यावर लवकरात लवकर उपाय करणं गरजेचं आहे. कारण आजकाल काय होतं की कॅन्सर बरेचदा बरा होतो जर तो लवकर कळला असेल तर. पण जर तुम्ही त्याच एनर्जीमध्ये राहत असाल, तर तो परत उद्भवायचे चान्सेस हे 100% असतात. आणि आम्ही खूप आमच्या क्लायंट्समध्ये ते बघितलेले आहेत की कॅन्सर बरा झालाय, पण तरी तो त्याचा त्रास परत उद्भवलाय, कारण तुम्ही एनर्जी बॅलन्स करत नाहीये. म्हणून प्रत्येक गोष्ट ही फक्त वास्तुशास्त्राशीच निगडीत असते असं नाही. काही गोष्टी ह्या जॉग्राफिकल कंडिशन्स आणि सायंटिफिक पण असतात. तर त्याच्यावरही आपल्याला बोलणं आणि समजणं गरजेचं आहे. तर जर तुम्हाला हा माझा विषय आवडला असेल, तर तुम्ही ह्याच्यावर नक्कीच, जर तुम्हाला काही त्रास असेल, तुमच्या घरच्यांना काही त्रास असेल, कारण हा विषय खूप मोठा आहे, याच्यामध्ये इतरही खूप बाबी आहेत की जिओपॅथिक स्ट्रेस तुमच्या बिल्डिंगमध्ये आहे, हा कसा ओळखायचा. जर तिथे प्रामुख्याने जर तुम्ही एखादी फ्लॅट घेत असेल आणि तिथे खूप मधमाशींचे, गांधीमाशींची पोळी असतील, तर तुम्ही एक काम करा, तिकडच्या अशा वास्तू कधीही घेऊ नका. हा मी तुम्हाला एक पॉइंट सांगितला. अशा अनेक पॉइंट आहेत, खूप पॉइंट आहेत. ते पॉइंट आपल्याला डाउजिंगच्या माध्यमातून म्हणा आणि इतर अजून आम्ही टेक्निक्स वापरतो, त्या माध्यमातून आपल्याला ओळखायला पाहिजेत. जर आपण ते ओळखले, तर तुम्ही तुमच्या आपल्या प्रिय नातेवाईकांना त्यांचा जीव वाचू शकतो आणि त्यांना हे जे त्रास होतात हेही तुम्ही थांबवू शकता. जर हा तुम्हाला विषय अजून समजून घ्यायचा असेल, तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकता आणि तुम्हाला जर तुमची वास्तू किंवा जिओपॅथिक स्ट्रेस याबद्दल चेक करून घ्यायचे असेल, तर व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता. तुर्तास मी इथेच थांबते. नमस्कार.